त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो जने अति भाविका। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी तुमच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये माझ्या महाराष्ट्रातील शेवटच्या कडाच्या या जिल्ह्यामध्ये चालू असलेला हा रामचंद्र प्रभूंचा जन्मोत्सव सोहळा आणि या सोहळ्यानिमित्त आज आयोजित ही सेवेचे यजमान आदरणीय सन्माननीय व्यक्तिमत्व बापू महाराज कारिते यांच्या सौजन्याने आणि प्रभू रामचंद्रांच्या असीम कृपेने ही आजची उपांत्य दिवसाची सेवा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे रात्रीचं कीर्तन आहे म्हणून मागणीचा अभंग तसा आज रामप्रभूंचा जन्म आहे म्हणून एकतर दुपारचं कीर्तन असतं किंवा दुपारची सेवा असती तर आपल्याला नक्कीच प्रभू रामचंद्रांचा जन्म साजरा करता आला असता। परंतु एकतर तुमचा आता 3 दिवसाचा सप्ताह होतोय म्हणजे कालचं एक कीर्तन आजची एक कीर्तन सेवा आणि उद्याचा काला करतात तुम्ही म्हणजे याचा अर्थ आपण एक सप्ताहाचं छोटंसं आयोजन पूर्णांकाकडे किंवा समाप्तीकडे नेत आहोत आणि तत्पूर्वीची जागराची सेवा म्हणून आजच्या दिवशी हा जगद्गुरु तुकोबाराय यांचा पांडुरंगाच्या चरणी प्रभू रामचंद्राच्या चरणी श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरणी आणि त्रिनेत्रधारी वगडधारी महादेव सांब सदाशिव अशा सर्व त्रिदेवांच्या चरणी मागणी मागणारा अभंग प्रस्तुत सेवेसाठी निवडला। विठ्ठला प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव दुपारी आपण साजरा केला। या जन्मोत्सवानंतर दिंडी त्याच्यानंतर तुम्ही उभारलेल्या गोड्या पताका बांधलेली तोरणं आणि साजरा केलेला प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव तत्पूर्वी 2 तासापुरतं मला तुमची समजा थोडं प्रेमाने हास्य मुद्रेने प्रसन्न चेहऱ्याने सर्वांनी जशी पांडुरंग परमात्मा बुद्धी देतील शिवशंभू तशी माझ्यावर कृपा करतील आणि माऊली ज्ञानोबाराय ज्याप्रमाणे या बालकाला लेकराला सांभाळून घेतील तसा हा सेवेचा प्रयत्न ती गोड मानून घ्यावी। विठ्ठला प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग परमात्म्याला सांप्रदायिक प्रापंचिक आणि परमार्थिक या तीनही जीवन जगलेल्या सद्गुरूंनी किंवा या संतांनी एक मागणी मागितली आणि ती मागणी आहे परमार्थिक स्वरूपाची। जरी संत प्रापंचिक आहेत परंतु त्यांची मागणी ही परमार्थिक आहे आणि आज आपल्याला या प्रभू श्रीरामचंद्रांच्या दरबारामध्ये एक मागणी मागायची आहे आणि या प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून आपण या मागणीकडे वळणार आहोत। तत्पूर्वी अभंगाचा छोटासा भावार्थ जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये विठ्ठलाला पांडुरंगाला मागणी मागतात। काय द्यावं पांडुरंग परमात्म्याने आपल्याला तर दररोज आपण देवाच्या मंदिरात काहीतरी या हातामध्ये पेढा आणि दुसऱ्या हातामध्ये मागणी घेऊन जातो। तुम्ही असं करा आम्ही तुमचं तसं करू। प्रत्येक नारळाच्या बदल्यात आपली मागणी आहे, प्रत्येक एका गोष्टीच्या बदल्यात आपली मागणी आहे। परंतु दररोज जाणाऱ्या सतत ईश्वराला रममान असलेल्या नियमित ईश्वराच्या दरबारामध्ये स्वतःचं नतमस्तक करणाऱ्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या दरबारातून आपण आज एक वसा घेऊया की देवा हा जो जन्म मिळालाय हा जो नरदेह मिळालाय या नरदेहाच्या माध्यमातून या जगाच्या कल्याणाचं काहीतरी कार्य माझ्याही हातून घडू दे ही मागणी आपण आजच्या दिनी तरी प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणी मागूया। विठ्ठल तुकोबारायांचं म्हणणं ठीक आहे देवा मला काहीच नकोय परंतु जर देणार असेल तर फक्त आणि फक्त तूच पाहिजे, फक्त तुझी सेवा दे, त्याच्या व्यतिरिक्त काही नको। देवाने सांगितलं तुकोबाराय हे तर आमच्यासाठी झालं
तुम्ही प्रापंचिक संत आहात, मुलं बाळ बायका पोरं तुम्हाला सर्व एक परिवार आहे, त्यांच्यासाठी काहीतरी मागा. नको देवा, मला यातलं काहीही नको, मला फक्त आणि फक्त तू हवाय. त्यानंतर मग दिलंच मी आम्ही तुम्हाला हे दान तर काय कराल. त्यानंतर प्रभू श्रीरामचंद्र जसे हनुमंतरायाला वेळोवेळी पदोपदी सांगायचे की हनुमंतराय आपण खूप सेवा केली, आपल्या हातून या धर्माचं खूप कार्य झालं, काहीतरी मागा. पण हनुमंतरायाने शेवटपर्यंत काही मागितलं नाही. मागितले ते फक्त काय, फक्त तुझे 2 चरण दे देवा, एवढंच मागितलं. त्याप्रमाणे तुकोबरायांनी फक्त तुमचे चरण आम्हाला द्या, त्याच्या व्यतिरिक्त काही नको. आणि शेवटी याच्या बदल्यामध्ये तुम्ही आमच्यासाठी काय कराल तर आम्ही तुमचं गुण गाऊ. आम्हाला धन नको, मुक्ती नको, संपदाही नको, त्यासाठी आम्ही वाटेल ते दुःख आम्हाला पचवायला आम्ही तयार आहोत. कोणतं दुःख तर आम्ही गर्भवासाचं दुःख सुद्धा पचवायला तयार आहोत. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. म्हणजे छोट्या शब्दात मोठी बातमी किंवा शॉर्ट नोट्स किंवा सहज भाषेमध्ये सांगायचं झालं तर जसं जमेल तसं निरूपणाकडे वळूया. विठ्ठल थोड्या वेळासाठी आनंदी फ्रेश छान आणि अगदी प्रसन्न बसा. मी 500 किलोमीटरचा प्रवास करून आले ते मला जाणवत नाहीये, तर तुम्हाला कुठेतरी 2 शब्द किंवा तुमच्या मनामध्ये एक ऊर्जा एनर्जी की आपण आज प्रभू श्री रामचंद्रांचा मर्यादा पुरुषोत्तमांचा जन्मदिवस साजरा करतोय. आपल्यासाठी ही पर्वणी आहे. माझ्या प्रभूंनी 550 वर्ष जवळपास एका छोट्याशा पालामध्ये काढले आणि आता खूप आनंदाने त्यांचा उत्सव साजरा होत आहे. नवे नवे भारतभर हा उत्सव साजरा होत आहे. कुठेतरी एखाद्या व्यक्तीने एखाद्या कामाला पुढाकार घ्यावा. आता मला तुमच्या भागाबद्दल खूप अल्पज्ञान आहे, नाही म्हणण्यासारखंच आहे. आम्ही फक्त बीज दाखवायला जाणतो इकडं आमच्या विद्यार्थ्यांना, ह्याच्या व्यतिरिक्त आम्हाला रत्नागिरी माहीत नाही. तुम्हाला म्हणजे माझी भाषा कळती ना, तुम्ही असं प्रसन्न बसले की माझी ट्यूबलाईट उडून जातात. मला वाटतं आता यांचं आपलं पटतं का नाही. 2 तास तुमच्या सगळं दाखवायचे. आम्ही थोडं मराठवाड्यातले, त्याच्या पलीकडे आम्ही परभणीकडचे, म्हणून आमची भाषा जरा थोडीशी मराठवाड्यातली आहे. तरी तर आता सोशल मीडियाचा जमाना आहे आणि तरुण पिढी इथं बसलेली आहे, यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. हे 2 तास रील्स सोडून इथं जे जे बसले त्यांच्या हृदयाच्या तळापासून आभार. विठ्ठला कारिते दादांचा हा उपक्रम सन्माननीय बापू दादा कारिते त्या महाराजांनी, हे बघा सोशल मीडियाचा जमाना आहे, घेतला तर खूप फायदा घेता येतो याचा. आम्ही परभणी जिल्ह्यातले राहतो, संभाजीनगरला, कीर्तनाला, रत्नागिरीला. तुमचं गाव आम्ही कसं कसं शोधलंय ते फक्त आम्हाला माहिती आहे. ते लोकेशन मध्येच जायचं मध्येच यायचं. मग आता जर लोकेशनही आउट झालं आणि जर रेंजही गेली आमच्या कार्डची तर तुमचं गाव आणि प्रभू रामचंद्रांचा जन्मदिवस आहे महाराज तिकडच. ही परिस्थिती. परंतु एक फेसबुकवरची त्यांनी ओळख आणि तिथून घेतलेली तारीख जर करायचं असेल धर्माचं कार्य, संप्रदायाचं कार्य, देवाचं कार्य तर कोणत्याही माध्यमातून आणि कुठल्याही क्षणाला करता येतं. याचं हे एक उदाहरण. तुमच्याकडे टाळी वाजवत नाही का? बोलू का? एखाद्या मूवीमध्ये जर ती गोपी रडायली तर तुम्ही अशा घोळा घोळा रडता की ग बाया. आणि इकडं म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट जर आनंदित करायली मग टाळा वाजवायला काय जातं का? नाही ना. विठ्ठला संबंध भारतवर चालूच असलेला किंवा आज साजरा केलेला प्रभू रामचंद्रांचा जन्मदिवस, वाढदिवस, आपल्याकडे काय म्हणतात वाढदिवस. युवा मंडळीला मी हा प्रश्न विचारायला जातो, तुम्ही सापडले माझ्या तावडीत. एका वाढदिवस साजरा 2 पद्धतीने केला जातो आपल्या इकडे. एक घरात केला जातो आईच्या हाताने औक्षण करून वडिलांचा आशीर्वाद घेऊन, त्याच्यानंतर परिवारामध्ये सगळ्यांचा आशीर्वाद
हातात घेऊन आणि एक दुसरा खंब्याखाली केला जातो. मी म्हटलं मी मराठवाड्यातले मला समजूनच घ्या. एक खंब्याखाली केला जातो. कुठे? दोन चार मित्र एकत्र, एक गाडी, त्याच्यावर एक केक आणि तिथे असलेला एक बर्थडे हा एक. आणि आज कोणाचा वाढदिवस आहे? कोणाचा जन्मदिवस आहे? मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्रांचा जन्मदिवस. किती वाजता जन्म झाला रामांचा? तुम्ही बोलता, मला माहिती होती एवढी मराठी येते. किती वाजता झाला? दुपारी 12 वाजता. श्रीकृष्णांचा किती वाजता झाला? रात्री 12 वाजता. ते कधी आले भर? पावसाळ्यात. हे कधी आले भर? उन्हाळ्यात. चैत्र शुद्ध आता चालू आहे. आता कशाला? खूप सुंदर बहार आलाय. कशाला? झाडांना. कोणता ऋतू चालू झालाय? तुम्हाला तर काही प्रश्नाचे करायला आले काय? मला विठ्ठला विठ्ठला सेट करून द्या. रामचंद्रांचा जन्मदिवस तुकोबाला प्रस्तुत अभंगामध्ये मागणी मागतात. मागणी मागणाऱ्याचे अनेक प्रकार आहेत जगामध्ये. काही जण गरज असली तर मागतात, काही जणांची परंपरा असली तर मागतात आणि काही जणांचा मागणे हा स्वभाव असतो. प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबाने असं सांगतात की आम्हाला दरवर्षी पांडुरंगाची वारी करायची आणि पांडुरंगाच्या दरबारात जायची सवय आहे किंवा आवड आहे आणि आमचा तो स्वभाव सुद्धा आहे की आम्ही दरवर्षी जाऊ. परंतु मागणे हा आमचा स्वभाव नाही, मागणी ही आमची सवय नाही आणि मागणी ही आम्हाला आवडतच नाही. आमच्या घराण्यामध्ये आजच्या परंपरेमध्ये कोणीही मागितलेलं नाही किंवा माझ्या वडिलांची अशी रीतच नव्हे की देवाकडे जावं आणि देवाला काहीतरी मागावं. वडिलांची रीत जाणत असे आणि वडिलांच्या म्हणण्यानुसार पुढच्या पिढीने वागलं पाहिजे. आपले वडील जर आदर्श व्यक्तिमत्व असतील तर आपलंही जीवन तसं आदर्श असले पाहिजे. आपले वडील जर निर्व्यसनी असले म्हणजे असले नाही असावेच, परंतु आपले वडील जे एखादी रीत पाळत असतील, परंपरा पाळत असतील, आपले वडील जर सप्ताह कार्यामध्ये पुढार घेत असतील, जात असतील, एखाद्या सप्त्यामध्ये एखाद्या चांगल्या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवित असतील तर आपणही तिथे जायला पाहिजे. वडील जर माळकरी असतील तर पोरांनी माळ काढून कुठेही कोणीकडेही भन्नाट असं व्हायला नको. विठ्ठला स्वभाव असतो किंवा परंपरा असते. काही घरामध्ये गरज आहे म्हणून मागितलं जातं आणि काही घरामध्ये अगदी स्वाभिमान असतो. उदाहरणार्थ तुमच्या घरात एखादी गरज पडली, अडचण पडली किंवा जर समजा कोणाला काही पैशाची अडचण पडली, आपण काय करतो? गरज पडली तर मागतो. तुमच्या भाषेत सांगू का? तुम्हाला जर एखाद्या नोट्सची गरज पडली, तुम्ही काय करता? ते दुसऱ्याकडे मागता. दुसरं, एखाद्याच्या घराची परंपरा असते. काही हाडाचे कट्टर वारकरी आहेत. हाडाचे म्हणजे हाड सगळ्यांनाच असतं, पण काही परंपरेचे कट्टर वारकरी आहेत की ते दरवर्षातून एक वेळेस पंढरपूरला पताका घेऊन जातात आणि पांडुरंगाचं दर्शन करून वापस येतात. ही झाली त्यांची परंपरा. काहींच्या घरामध्ये जोगवा मागायची परंपरा आहे. जोगवा कळतो तुम्हाला? एका ताटात पीठ घेणे, तर ते पीठ घेऊन शेजारणीकडे जाणे आणि जोगा होण्याचं म्हणणे, जोगा खंडोबाचं म्हणणे. तुम्ही ऐकता का? तुमच्याकडे असतं का? कोकणात असतं तर जाऊ. नारळाचं आहे तिकडे खूप काजू पिकतात ना. आमच्या भागामध्ये एक परंपरा आहे. जेजुरीच्या खंडोबाची वारी मागितली जाते सट्टीच्या महिन्यामध्ये. एका ताटामध्ये पीठ घेऊन एक करोडपती लखपती जरी बाई असली, खूप श्रीमंत असली, तिच्या घरात खूप सारी श्रीमंती असली तरी एवढ्याच्या
आपल्या परंपरा जर आपण निभवल्या तरच त्या कळतील, त्या पुढच्या पिढीपर्यंत जातील. नाही तर हे डेंटिंग पेंटिंगचं युग आहे. हे डेंटिंग पेंटिंग आणि सेंटिंग आणि दुसरं रील्स फुटूक 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 करणारं युग आहे. हे तुम्हाला चांगला अनुभव आहे. दररोजच्या जीवनामध्ये एक इतका कलियुगातला माणूस अस्थिर झाला. जागा ऐकू नका बरं, सोडणार नाही 12 वाजेपर्यंत. इतका माणूस अस्थिर झाला की तो एक 3-4 तासाचा मूवी बघणारा माणूस. मी तिथूनच येते. मी अगदी तुमच्या काळात जात नाही बाबा, ज्या काळामध्ये रात्र भजनं चालायचे आणि सकाळी 4ला ते भजनं सुटायचे असं माझे आजोबा सांगायचे. मी तेव्हा नव्हते, परंतु माझे आजोबा सांगायचे की रात्र जागून काढायचं. जागर म्हणजे काय? रात्रभर भजन चालायचं आणि सकाळी काकडा झाला की घरी जायचे. याला पूर्वी, आता आमच्या भागात असं जागर होतो, असा जागर व्हायचा. नंतर माणूस 3 तासाच्या पिक्चरवर मूवीवर आला. थोडस लक्ष देऊन ऐका बरं, आपल्या मानसिकतेवर काय परिणाम झालाय. माणूस 3 तासाच्या चित्रपटातला अर्ध्या तासाच्या शॉर्ट व्हिडिओवर आला आणि त्याच्याहून येता येता मध्ये मध्ये अगदी शॉर्ट तो काय होते ते चालू, ते पण चालू. नंतर शॉर्टचा दुसरा प्रकार टिकटॉक. ते माहिती पण तरी सांग तुमच्याकडे होतं वाटतं टिकटॉक. टिकटॉक आणि ते टिकटॉकचं नंतर शॉर्ट झालं आणि आता तो 3 मिनिटाचा 2 मिनिटाचा आता 30 सेकंदाची रील माणूस 3 सेकंद बघत नाही. 3 सेकंदात तिला काय करतो? पुश करतो. इतकी मानसिकता अस्थिर झाली. विज्ञान सांगतं की आता कलियुगातल्या माणसाची पात्रता, स्थैर्य, त्याचा IQ लेवलवर आमचा परिणाम झाला. कशाचा? मोबाईल नावाच्या डब्याचा. असंच ना, तुमच्याकडे म्हणते का नाही असं? मोबाईल नावाची ही जी काही तुमच्या हाती आलेली एक सुंदर बातमी आहे, तिचा परिणाम एवढा दीर्घ झाला की आताचा प्रत्येक माणूस जिथं जाईल तिथं काय करत आहे? म्हणजे तो काय जगतोय त्याच्याशी घेणं नाही, तो काय खातोय त्याच्याशी घेणं देणं नाही. भाजी केली इंस्टाग्रामला, पोळ्या केल्या इंस्टाग्रामला, काही डिश बनवली इंस्टाग्रामला, ती अशी पकडून केक बनवला इंस्टाग्रामला. आम्ही काय प्रत्यक्ष जगणारा काय करतोय? आम्ही शेअरच करतोय आणि त्याच्यातून आपला आनंद कुठं आहे? फक्त स्माईल कशापुरती चालू आहे? इंस्टाग्राम पुरती, फेसबुक पुरती. आणि तुम्ही त्या फेसबुक इंस्टाग्राम सोडून 2 तास बसलात, त्याच्यामुळे स्वतःसाठी टाळ्या वाजवत नाही. जगद्गुरु तुकोबाराला अपेक्षित आहे तो समाज कोणता आहे? जगद्गुरु तुकोबारा नेमके कोण? तर ज्यांच्या नावाने यम सुद्धा थरथर कापायचा. तुकाराम तुकाराम इतका अधिकार आहे तुकोबारा यांचा. तुकोबारा आहे देवाच्या पुढे जायचे आणि देवाने खाली मान घालावी. जर एखाद्या व्यक्तीचं आपल्याकडे देणं असेल, पैसे असतील, तर आपण इमानदारी त्याच्या पुढे जाऊन त्याला शेकहँड करतो का? रामराम म्हणतो का? काय करतो आपण? ते या गल्लीत आला की आपण त्या गल्लीत जातो. आमच्या इकडली लोक अशी करतात, तुमच्या इकडली करत नसतील कदाचित. आमच्या इकडे जर सावकार पुढून आला की आमची लोक कट मारतात, दुसऱ्या गल्लीने जातात. आमच्या परभणीकडली लोक तुमच्या इकडली नाही. मग आता तुकोबारा दरवर्षी वारीला जायचे, देवानं खाली मान घालावी आणि म्हणावं तुकोबारा आहे खूप ऋण झालं हो तुमचं आमच्यावर. ऋण म्हणजे काय झालं? ऋण म्हणजे काय झालं? पूर्वी तुम्ही ग्रामर वाचलं? ऋण म्हणजे काय झालं? उपकार झाले. तुमचे इतके उपकार कुठे फेडावे? किंवा देवानं सतत म्हणावं तुकोबारा आहे एवढ्याच्या बदल्यात काहीतरी मागा.
आणि काहीतरी मागा. नेहमी नेहमी तुकोबाराय म्हणायचे, तुकोबारायला देव म्हणायचे, तुकोबाराय म्हणायचे देवा हे पाय, एक तर माझ्या वडिलांची रीत नाही आणि दुसरी गोष्ट तू कितीही जर आस लावून माझ्याकडे बघायला लागला तर मला काहीही नकोय, परंतु देवा तुझी इच्छाच आहे की मी काहीतरी मागावंच, तर फक्त एवढं दे अभंगाच्या पहिल्या. देवा तुझा विसर न व्हावा. कुणाला असं दररोजचं वाटतं की देवा तू मला विसरू नये आणि मी तुला विसरू नये. हे फक्त कुठंच वाटतं की तू मला विसरू नये आणि मी तुला विसरू नये. हे फक्त इथल्या नात्यामध्ये वाटतं, हे देवा बाबतीत कोणालाही वाटत नाही. त्यांचा सुंदर असा मृदंगावर राहत आहे हरिभक्त करायला स्वप्नील महाराज चाळके. सुंदर हात आहे त्यांचा भगवाचा, त्यांच्यासाठी सुंदर टाळ्या वाजव. सुंदर टाळ्या वाजवते. हा जो आहे छोटा बालक बसलाय, सुंदर प्रयत्न अर्थी परमेश्वर, तो प्रयत्न तरी सुंदर करतोय आणि त्याच्यात त्याचा हातही गोड आहे, त्याच्यासाठी टाळी वाजवा. का माहितीये का, ज्या जमान्यात पोराशे शॉर्ट शूट पॅन्टी घालून असा छपरी टाईप मोबाईल घेऊन इथं टेकडं काढून फिरतात. राग येऊ द्या माझा थोडासा, हरकत नाही, मी तसं लई लांबणार 500 किलोमीटरहून आले भले दमले. ते इथं टेकडं काढणार,
आता ही माझी कॉलेजची भाषा आहे बरं थोडी. इथं टेकडा काढणार, इकून गंगा, इकून यमुना, इकून सरस्वती, अशा शरयू सगळ्या नद्या चारी बाजूनं. इतकी आपली हिंदू संस्कृती खालावलेली आहे का असा डोळ्यावर कट मारावा आणि त्याला वस्त्र म्हणावं. इतकी आमची संस्कृती खालावलेली आहे का प्रभू श्रीरामचंद्रांच्या या पवित्र भूमीमध्ये आम्ही राहतो. आमचे विचार इतके दरिद्री असावे का. मी माफी मागून बोलेल देवाच्या पुढून, पण ही काळाची गरज आहे की कुठेतरी अशा त्यांचे पाय जर पाहिले तर असं वाटतं ते कुठेतरी लोळून आले. इतके कसले तरी वागणार, कसले तरी बोलणार, तोंडामध्ये टबक काहीतरी टाकणार आणि एकदम रकील कसल्या तरी उचकट भाषेमध्ये बोलणार. आणि घरात जर वडील आले तर वडिलांना वाटणार की हे माझंच पोरग आहे. असं बघून जगशीने आपल्या बापाला लाज वाटायला लागते किंवा वाईट वाटायची वेळ येते. त्याच्यापेक्षा माझ्या माऊलीचं तुकोबाऱ्याचं गुणगान करणारी कितीही चांगली. विठ्ठला बोलता बोलता विसरून गेलेलं माझ्यासोबत साथ संगत करणाऱ्या किंवा करायला आलेले आमच्या तालुक्याचं वैभव आणि माझे सासरे बुवा हरिभक्त परायण दिगंबर महाराज रवंदळे हे सुद्धा आजच्या सेवेसाठी आलेत. आणि तुम्हाला माहित आहे परिवार असा असावा की परिवाराने एखाद्या स्त्रीला सपोर्ट करावा, साथ करावी. त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल बाई परिवारच घेऊन आली आणि आपला परिवार सांगा त्याला कधीही चांगला. बरोबर आहे ना. सुखदुःखामध्ये सोबती असावं. आता तुमच्या इकडे 500 किलोमीटर यायचं आणि एखाद्या घाटात अटकलो म्हणजे मग कसं यायचं तुमच्याकडे. तसेच माझे पतिराज जे खरंच ऐकून घ्या थोडस तुम्हाला कदाचित या मुलींना बघून मला एक आनंद वाटला. त्या स्त्रीच्या मागे जर एक पुरुष उभा टाकला किंवा काही स्त्रीवर जर विश्वास केला तर ती काय करू शकते. मी जस्ट 12वी पास असताना माझं लग्न झालेलं. त्याच्यानंतर माझी डिग्री, त्याच्यानंतर माझी पोस्ट डिग्री गुणगान नाही, मी परत माफी मागेल. BSc MSc BEd TET CTET टेट मी आता 2025 ची टेट IPR आहे. म्हणजे एज्युकेटेड जे आहेत किंवा जे शिक्षक भरती देतात त्यांना कळतं. आणि एवढं करण्यामध्ये त्याला माणसाने माझी साथ दिली ते म्हणजे माझ्या जीवनातील खरंच मी म्हणते प्रभू श्रीरामचंद्रांसारखं मी त्यांना आदर्श म्हणते की त्यांनी जशी पत्नीची साथ दिली त्याप्रमाणे एका स्त्रीला साथ देऊन प्राध्यापक ते कीर्तनकार 12वी पास पुरीला करणारे माझे पतिराज इथे उपस्थित आहेत. हरिभक्त परायण नरहरी रवंदळे. तुम्हाला बरं वाटलं टाळ्या वाजवून. आळंदीची 2 आपले मुलं आहेत, माझीच मुलं माझ्याच म्हणण्यानुसार तिथे आळंदीत राहतात. आणि इकडं तिकडं टवल टक्कारी करण्यापेक्षा कुठंतरी एवढं स्पर्धेचं युग आहे. शिक्षणाबरोबर जर संप्रदायाची जोड दिली तर निदान नका नोकऱ्या मिळू देऊ पण निदान आपले संस्कार तरी जोपासले जातात. नाहीतर आजची पिढी इतकी अवघड निघाली किंवा इतकी विचित्र वागू लागली की सांगू नये. पण आता प्रभू रामचंद्रांच्या दरबारातून सांगायची वेळ येते की वडिलांच्या समोर बरं पिऊन येतात, व्यसन करून येतात, काहीतरी गलिच्छ वागतात आणि त्या कंटाळून बापाला घराच्या बाहेर निघून जावं लागतं. इतकी वाईट परिस्थिती काही काही घरामध्ये येऊ लागली. त्याचं रूपांतर व्यसनात झालं. नवे काही मुलं एका वेगळ्याच मार्गाला जाऊ लागली. आणि तसंही हा सोशल मीडियाचा जमाना आहे. आजकाल महाराष्ट्र काय पाहतोय आणि काय ऐकतोय हे मीही सोशल मीडियावर राहते आणि तुम्हीही राहता. ते मी नाही सांगितलेलं बरं आणि तुम्ही नाही ऐकलेलं बरं. विठ्ठल त्या पोरींना बघून एक आनंद झाला. आता आमच्याकडे पोरी म्हणतात बरं, मुली बिली आता तुमच्या कोकणात काय म्हणतात तुम्हाला ते कोकणच करायचे. अरे तुमच्याकडे लच म्हणत नाहीत तर काय बोला. ल म्हणते म्हणजे आता मला येतात 2-3 ठिकाणी मी विचार केला म्हणजे काय म्हटलं कळतं का मी म्हणलो यांना खरंच बोलणं येत नसेल का. नंतर मला लक्षात आलं इकडं कळतं म्हणतच नाही, इकडं कळतच म्हणतात. बरोबर आहे ना. मग हा भाषेचा फरक. आम्ही एकदा मागच्या आठवड्यामध्ये नांदेडला कीर्तनाला गेलो. तुमच्यासारखं थोडं दूरचं गाव होतं. तिथल्या हरिभक्त परायणांचा फोन आला की ताई महाराज कुठपर्यंत आला. आणि आता आला म्हणल्यानंतर थोडंसं वाटलं ठीक आहे ओळखीचं. आणि परत थोड्या वेळात म्हणले की महाराज आलो म्हणले. महाराज आलो, महाराज आल्या का महाराज आलो.
इकडे एज्युकेशनल भागामध्ये आले की थोडं वेगळं, पण आमच्या परभणीकडे ते प्युअर महत्व आणि लगे कांगणे सरांची भाषा, विठ्ठल कांगणे सरांचं माझं गाव जवळजवळ लगे बाब्या, ही आमच्या परभणी जिल्ह्यातली भाषा अशी बोलल्या जाते. त्याच्यामुळे मी पुन्हा पुन्हा म्हणते की तुम्हाला माझी भाषा कळती का? कळती का? हा. या मुलींनी जेव्हा मगाशी सुंदर असं आल्या, दर्शन घेतलं आणि बोललं की आम्ही कुठेतरी जॉब करतोय, मला एक हृदयाला आनंद झाला, स्वाभिमान वाटला की हे जे शॉर्ट आणि स्वीटचं युग आहे. शॉर्ट आणि स्वीटचं कळतं, नुसती ट्रेंडिंगमध्ये रील्स, ट्रेंडिंगमध्ये मोबाईल, ट्रेंडिंगमध्ये व्हॉट्सअप, ट्रेंडिंगमध्ये 2-3 सिम आणि ट्रेंडिंगमध्ये जीवन, त्याच्यामध्ये तर कधी उद्ध्वस्त होते तर कळत नाही. परंतु या महाराष्ट्रामध्ये एका मातेने तिचा जसा 16व्या वर्षी तिच्या मुलाला इतके सुंदर संस्कार दिले, इतकी छान ज्ञानेश्वरी, इतके छान तुकोबांचे अभंग, इतक्या रामायणातल्या महाभारतातल्या सुंदर गोष्टी सांगितल्या की 16व्या वर्षी एका मुलाने इथे राज्य स्थापन करण्याची शपथ घेतली. त्या महाराष्ट्रात आम्ही राहतो. 16व्या शतकामध्ये अंगावर काटा आणणारा प्रसंग, एका मातेने देवीकडे मागणी मागितली. काय मागणी मागावं तर जिजाऊंनी मागणी मागितली, हे आई जगदंबे भवानी, हे माता, कुळाला, राष्ट्राला आणि देशाला ज्याचा अभिमान वाटेल असा पुत्र माझ्या उदरी जन्माला येऊ दे. ऐसा पुत्र देई समता देवाकडे काय मागावं? उठलं की पैसा मागावा, देवाकडे उठलं की काहीतरी सांसारिक वस्तू मागाव्या, यापेक्षा राष्ट्रहितासाठी एका मातेने प्रयत्न केले. एक दुसरी आदर्श माता महाराष्ट्रामध्ये, जिने पती गेल्यानंतर, सासरे गेल्यानंतर, मुलगाही गेल्यानंतर, जावाईही गेल्यानंतर रणरागिणी होऊन 29 वर्ष तब्बल राज्यकारभार केला आणि स्वाभिमानाने हातामध्ये एक शिवलिंग बाळगलं. त्या आईसाहेब पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या महाराष्ट्रात आम्ही राहतो. म्हणून या मुलींना बघून आनंद आणि अभिमान वाटला की काहीतरी अशा मुली जन्माला आल्यात, अशा काहीतरी रणरागिणी मुली आहेत ज्या आपल्या वडिलांसाठी, आपल्या आईसाठी कर्तृत्ववान सिद्ध होत आहेत, नाही की नुसत्या रील्स. आणि मी का बरं रील्सवर बोलते माहिती, मग वैतागच तेवढा येतो त्या वैतागला. पांडुरंगाकडे मागणी मागतात, मागणी पूर्ण झाली, हेच दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. आणि ठीक आहे देवा, देवाने सांगितलं तुकोबाला आम्ही देऊ तुम्हाला आणि बदल्यात बदला, बरोबर आहे ना, तू मुझे खून दो आणि तुम्ही आजादी दूंगा, असं कोणीतरी म्हणलं. इकडे नाही, तू मुझे तंबाखू दो आणि तुम्ही नाही म्हणत, मी नाही म्हणत, किती रिस्क घेणार, आपल्याला परवडतच नाही. किंवा त्याच्या पलीकडे जाऊन आणखी, तुम मेरे साथ गाड़ी पे चलो, हम दोनों मिलके पार्टी करके आएंगे. तुमचं बरं, बापाला माहित नसतं, आईला माहित नसतं, पोरं कुठे असतात, कुठेतरी एखाद्या दूषित वातावरणामध्ये. राग येऊ देऊ नका माझ्या दादांनो, पण ज्यूसचा ग्लास बदलून कधी तुमच्या हातात दुसरा कलरफुल ग्लास देणारे लोक तुम्हाला भेटतील, सांगता येत नाही. म्हणून वडिलांनी 2 बोलणे जरी दिले, त्यांच्या शेजारी बसून चहा प्यावा. परंतु एखादा मित्र जर खूप प्रेमाने म्हणत असला की चल, सगळं दूषित का बरं, एका लग्नाचा किती शुभ प्रसंग आहे, म्हणते आहे तुम्हाला, बाबा लग्न शुभ की अशुभ? बाबा माहितीच नाही त्याला बोलते, लग्न शुभ कार्य की अशुभ कार्य? शुभ कार्य. मग लग्नामध्ये काहीतरी वाईट पिऊन नाचावं का? मग ते शुभ झालं का? आपण काय म्हणतो, शुभ मंगल सावधान. मग कसं शुभ होईल आणि कसं मंगल होईल त्याच्यामध्ये? ते मंगल आणि ते शुभ होण्याच्या अगोदरच इकडं
आणि 32 मानाच्या सिंहासनावर बसणारा माझा राज्यामध्ये आईच्या शेजारी सुद्धा बसला नाही. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. मी काय बोलते कळतं? मी बोलते ते कळतं तुम्हाला? 32 मानाच्या सिंहासनावर बसणारे माझे छत्रपती शिवाजीराजे आईच्या शेजारी बसत नव्हते, खालच्या आसनावर बसत होते. इतका आईबद्दल आदर बाळगणारा आमचा महाराष्ट्र आहे. तब्बल 40 दिवस डोळ्यामध्ये सळ्या खुपसल्या, अंगाची कातडी काढली, नवे नवे अंगाला मीठ चोळलं, नवे नवे याच्याही पलीकडे जाऊन पायाची नखं उपसली, नवे नवे याच्याही पलीकडे जाऊन अंगावर उकळतं पाणी टाकलं, नवे नवे अंगावर चटणी मीठ चोळलं, नवे नवे शेवटी तोंडात असलेली आऊ साहेब, आबा साहेब, आई भवानीचा उदो उदो म्हणणारी जीभ कापली. परंतु धर्म कधी कलंकित होऊ देणार नाही. तर महाराष्ट्रात आम्ही राहतो. पायाखालची जी जमीन आहे ती शुरांची आणि संतांची आहे. पायाखाली जी जमीन आहे ती लाखो मावळ्यांच्या रक्ताने माखलेली आहे. पायाखाली जी जमीन आहे किंवा आपण ज्या मातेला माता म्हणतो तिच्यासाठी हजारोंनी मावळ्यांनी, हजारोंनी शूरवीरांनी स्वतःला डांबून घेतलंय. हसता हसता फासावर जाणाऱ्या भगतसिंगांचा हा देश आहे. त्याच्यामुळे इथे राहून काहीतरी चिरवट चाळे करणे याच्यापेक्षा दुर्दैवी काही असू शकत नाही. विठ्ठल समजून घेतला तर गोष्टी समजण्यासारख्या आहेत, नाही समजून घेतलं तर या जगात काहीच समजत नाही. कालचा 100 वर्ष जगणारा माणूस आज 50 वर्षावर आलाय. काल वडिलांनी अगोदर जावं आणि मुलांनी त्यांच्या तिरडीला खांदा द्यावा. ही पिढी बदलत बदलत आज मुलं आधी जात आहेत आणि वडिलांना त्यांच्या तिरडीला खांदा द्यावा लागतो. ही परिस्थिती महाराष्ट्रात येऊ लागली, नवे नवे देशात येऊ लागली. म्हणून कुठेतरी मनाला कळ निघत नाही, म्हणून बोलावं लागतं. विठ्ठल आणि बदल्यात बदला. आमच्या गावाकडे इकडे आहे का, आमच्या गावाकडे रोजानं जातात शेतात. तुम्हाला शेतात कळतं? शेतात वावरात खळ्यात तुमच्याकडे काय म्हणते परसात तिकडे जातात. त्या शेतामध्ये जाताना आमच्या इकडे काय असतं, तुम्ही आमच्या इथं आज जर कामाला आले तर आम्ही तुमच्या इकडे उद्या येऊ. आता हरभरा कापणी चालू आहे आमच्या गावाकडं. बायांची अशी चट आवड असते की तू माझ्या इथं आली तर मी तुझ्या इथं येईल. तू जर माझं काम करू लागलं तर मी तुझ्यासोबत तुझं काम करू लागायला येईल. नवे नवे बोलू का माफी मागू? पण जर तुम्ही आमच्या कार्यक्रमात आले तर आम्ही तुमच्या कार्यक्रमात येऊ, नाही तर आमचं तुमच्या कार्यक्रमावर काही बंद राहिलं नाही. हे म्हणणारी सुद्धा लोक निघली. नवे नवे सप्ताह करतोय म्हणजे काय? सप्ताह करतोय म्हणजे माऊली तुकोबा, माऊली ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे कळले पाहिजे. तर सप्ताह करतोय म्हणजे त्या सप्त्यात एक तरी माळकरी वाढला पाहिजे. म्हणजे आपल्या पक्षात तिकडल्या पक्षातून एक उमेदवार तरी वाढला पाहिजे. नाही तर मग ते चुपचाप पक्ष बदलणारे, चुपचाप गोव्याला जाणारे, चुपचाप तिकडच्या तिकडं सकाळ सकाळी शब्द होतात. तसलं राजकारण किंवा त्यात आपल्याला जायचं नाही. आपला पक्ष कोणता? आपला पक्ष फक्त संप्रदायावर, ज्ञानोबा तुकोबा यांच्या अभंगावर लक्ष. विठ्ठल जगद्गुरु तुकोबा यांच्या अभंगामध्ये देवाला काहीतरी मागावं, मागितलं दान द्या, दिलं दान. मग काय कराल तुकोबा आहे? या सगळ्याच्या बदल्यामध्ये आम्ही तुमचं आनंदाने गुण गाऊ, असं अभंगाच्या दुसऱ्याच्या
प्रभु रामचंद्र भगवान की. सुंदर प्रमंदिर महाराज. काय नाव आपलं? हरिभक्त काय? सुदर्शन महाराज जाधव. आणि अलीकडचे स्वागत सम्राट. ठीक आहे, आता तुम्हाला माहित आहे ना, समजून घ्या. तुमच्या भागाचं वैभव सुंदर गोड गळा आहे ज्यांचा, गोड ज्यांचे स्वर आहेत आणि सुंदर ज्यांनी साथ करत आहेत, अशा माणसाचं गुणगान झालं पाहिजे. बरोबर आहे ना? गुण गायनं आवडी. आपल्याला एरवी सुद्धा गुणच गायचे. एरवी याचे त्याचे गुण गाण्यापेक्षा पांडुरंग परमात्म्याचे गुण गायलेले चांगले, प्रभू श्रीरामचंद्रांचे गुण गायलेले चांगले. शबरी मातेने आयुष्यभर देवाची वाट बघितली. पळायचं आपण थोडंसं, आपण लेटच सुरू झालेलं. शबरी मातेने आयुष्यभर प्रभू रामचंद्रांच्या येण्याची वाट बघितली. मातंग ऋषींनी सांगितलं, देव तुला भेट द्यायला येतील एक दिवस. आवाज तसाच गोड ठेवा. नक्कीच देव परत येतात, भेट द्यायला येतील. आणि शबरीनं दररोज उठावं, रांगोळी काढाव्या, थोडस हृदयामध्ये देवाला घ्या. बरं, नुसतं असं देवाच्या नावाने हा देव देव केला 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 थोडा राग येऊ द्या. दिवसभर आपण किती साड्या नटून किंवा खूप फ्रेश दिसलो, त्याच्यापेक्षा आपलं हृदय देवाला राहायला किती फ्रेश ठेवतो किंवा ते किती गुणगान गायला चांगलं ठेवतो, ते महत्वाचं. त्याच्यामुळे त्या हृदयामध्ये त्या देवाला धारण करायचंय. प्रभू रामचंद्रांची शबरीने दररोज वाट बघावी, उठावं, त्या आश्रमामध्ये रांगोळ्या काढाव्या, फुलांची हारास बसवावी, सुंदर फुलं टाकावे, म्हणजे प्रभू राम मला भेटायला येणार आहे. दररोज उठावं, दररोज तेवढं करावं, झाडाखाली जावं, बोरं आणावी आणि ती बोरं चाखून बघावी. आपल्याकडे त्याला काय म्हणते, उष्टे करून बघावी, चाखून बघावी. आणि ते बोरं गोड असलं की ते ठेवून द्यावं, आंबट असलं की ते फेकून द्यावं. दररोजचा हा शबरीचा उपक्रम. आणि दररोज तिनं देवाची वाट बघावं. आपलं जर एखादं लेकरू बाहेर गेलेलं असलं शिकायला माता मौल्या, आणि ते जर म्हणत असलं की मी इतक्या वाजता येणार आहे, तर तितक्या वाजता आपण काय करतो? बस स्टँड असेल ना तुमच्याकडं, तुम्ही कशाकडे बघता? बस स्टँडकडे वाट बघत असाल ना, किंवा गाडीकडे. आता पहिले बस स्टँड होते म्हणून बस स्टँडकडे वाट बघायची, बस स्टँडकडे नजर लावून बसायची. फक्त स्वतःच्या लेकरासाठी आपण इतकी तळमळ, शबरीची तळमळ जगाच्या मालकासाठी, जगाच्या जगतप्रभूसाठी, जगाच्या निर्मात्यासाठी, प्रभू रामचंद्रांसाठी, मर्यादा पुरुषोत्तमांसाठी. दररोज उठावं शबरीनं. आयुष्य काटेला गेलं, शेवटी शबरीचं वय झालं. प्रभू रामचंद्र शबरीला भेटायला आले आणि अर्ध्या रस्त्यामध्ये आले, तेव्हा त्या रस्त्याने जात जात एक आवाज कानावर पडला. ती गुणगान गात होती. कशाचं? प्रभू रामचंद्रांचं. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम
आहे सगळे आहे खुशाल म्हणजे काय असं झळमटलेला परमार्थ करायचा नाही करायचा तो फ्रेश तुम्हाला कोणी असं म्हणजे आमच्याकडे म्हणते तुला काय गुप्त दिलंय का करच म्हणून करायचं तर मनाने आणि आजचा दिवस आहे ना मग तर रोज आपण आपली कुठे पण तिकडे जाऊ कुकर मिक्सर काजू तोडणे इकडे काजू तोडतात म्हणे मला माझंच माहिती आहे पुन्हा आंब्याच्या कैऱ्या तोडणे भात लागवड भात काढणे आणखी काय काय आमच्या इकडं ज्वारी बाजरी गहू मका हरभरा असं सांगतो आम्ही तुमच्याकडले पिकच माहित नाही का सांगतो पण रोज आपण काय करतो तेच आहे ना उठलं की डोक्यात आणि इथं बसलो तर झळपटले आणि त्या मोबाईलच्या डबड्याच्या नादात घरातल्या टेन्शन मध्ये लॉक लागले की नाही शेजारीन काय करेल शेजारीन माझ्या घराकडे डोकावून बघल का ती माझ्या घरात जाईल का माझा बाहेर टप बाहेरच आहे डब्बा बाहेरच आहे पिठाचा कशाचा घासून ठेवला उचलून घेईल का काय घेऊ द्या ना एक दिवशी हे डब्बा जाणार आहे हे डब्बा जाणार आहे लोक हा डब्बा गेल्यानंतर 10 मिनिटं सुद्धा वाट बघत नाही लगेच बुकिंग करते 3.5 फूट कापड लाकडं 4-5 क्विंटल काय लागते ते आणि हॅलो टिंब टिंब डॅश डॅश जगाचं काय घेऊन बसलात दादांनो जग दुसऱ्या मिनिटाला तुम्हाला श्रद्धांजली देऊन मोकळं व्हायला बसले त्या जगाच्या नादात जास्त पडायचं नाही सोशल मीडियाचा जमाना आहे इथं दम नाही आता कोणाला जिंदगी एक किराए का घर है जिंदगी एक किराए का घर है एक दिन बदलना पड़ेगा एक दिन बदलना मेहनत लागते हो मेहनत लागते काय कांदे बटाटे लावून 6 महिन्यात काढून घेणं मार्केटमध्ये देणं 5 रुपये भावाला हे म्हणणं नव्हे इथं पोट फुटतात पोटाला भेगा पडतात चिकट टेप लावून हातातून रक्त गळेपर्यंत भाजवावं लागतं कला म्हणजे कोणाची जहागीर नव्हे कला ही पांडुरंगाची देण आहे कला ही ज्ञानोबा तुकोबारायाचा आशीर्वाद आहे मला म्हणजे झोक नव्हे आणि कलेला झोक म्हणून घेत जाऊ सुद्धा नका चित्रपटात नाचणारी लोक ते कलाकार तिकडचे आहेत हे जे का हे कष्टाचे हे आशीर्वादाचे आणि ते तिकडे जाऊन जातात ना शॉर्टकट स्वीट तर ते तिकडचं जीवन आहे ते 3 तासाची मूवी आहे ही किती दिवसाची आहे ही जिंदगी भराची आहे जीवन जगत असताना प्रत्येक क्षणाला गुणगान करावं प्रेमानं आवडीनं इथं बसला तुम्हाला जबरदस्ती केली कोणी संभाजीनगरच्या ताई आल्या संभाजीनगरची बाई आली बाबा काही जण म्हणत असतील बाई तर फोटोमध्ये मॅडम बघितल्या होत्या म्हणतील इथं तर माईक बिचारे मॅडम खाली करू मॅडम आहे की नाही मॅडम मी म्हटलं कधी कधी मी म्हणला मी दिसते का दिले का देवाने जे दिले का त्याच्यामध्ये तृप्त समाधान जीवन जगायचं तुम्हाला माहिती आहे का खरं माझ्या वडिलांना सही सुद्धा येत नाही माझे वडील आता आखाड्यावर राहतात आमच्या गावाकडे आखाडा मानल्या जातात जे मळा असतो का मळा वस्ती असं शेतामध्ये राहतात तुमच्या भागामध्ये सगळेच वस्त्यावर राहतात किंवा छोटे छोटे घरं असे शेतात आहेत आमच्याकडे गाव असतं मुख्य आणि 4-2 घरं शेतात राहतात आखाड्यावर माझं बालपण आखाड्यावर गेले पण ज्ञानोबरायाची तुकोबरायाची आणि माझ्या शिवप्रभूची कृपा आहे की आज त्यांची लेख ज्या वडिलांना सही नीटशी येत नाही ज्या माझ्या आईला तिचं नाव लिहिता येत नाही अंगठा लावतो माझ्या वडिलांना फक्त तितकंच नाव लिहिता येतं जितकं त्यांचं नाव आहे त्यांची पोरगी प्राध्यापक आहे हा कशाचा प्रताप आहे माहिती आहे हा स्वतःवर विश्वास केल्याचा आणि देवावर विश्वास केल्याचा हे दान नाही 10 किलोमीटर जाऊन शिक्षण घेणे कुठेतरी मावशीच्या घरी राहणे अनंत इतका वनवास काढलेला आहे आयुष्यामध्ये पण खेद अजिबात वाटत नाही त्याच्यामध्ये मजा होती आज हे जे जगतोय का याच्यामध्येही मजा आहे का माहिती आहे का त्यानं दिली जे माझ्या श्रीराम
आणि या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबा, तुकोबा, शिवबा आणि विठोबा या 4 नावांना घेऊन जर तुम्ही चाललात तर दगडावर आपटावं मरण नाही. विठ्ठला देवाचे गुण नेमके काय आहेत? यशस्वी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य. किती गुणवान आहे तो देव, किती यश आहे त्याच्याकडे. देवाने ज्या कामाला हात लावला, देवाने एका अहिल्या नावाची जी काही शिव होऊन पडलेली स्त्री होती तिला पाय लागला आणि तिची काय झाली? स्त्री झाली. देवाने ठरवलं समुद्रामध्ये पूल बांधला, त्याच्या नावाने तिथे दगड तळले गेले आणि तिथे पूल बांधला. देवाने ठरवलं ज्याच्याकडे 33 कोटी देव बांधून होते त्या लग्नाला हरवण्यापर्यंत त्याचं यश आहे. म्हणजे देव किती आहे? यशवंत. इतकं यश आहे. श्री लक्ष्मी त्याच्या पायाची दासी आहे. लक्ष्मी करतो पैसा 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 करतो. त्याच्या मागे सगळं जग पळते पैसा पैसा पैसा. कोणी चांगल्या मार्गाने कमवते, कोणी वाईट मार्गाने कमवते, कोणी कोणाला लुटून कमवते, कोणी कोणाचे डोके मुंडके मोडून कमवते, कोणी समोरच्याची प्रॉपर्टी हडप करून कमवते. जग कशाच्या मागे पळायला? तिकडे त्यांचं चलते, आपल्या इकडे बघा त्यांचं चलते, त्यांच्या बांधीवर मस्त चाललंय म्हणायचं. कशाच्या मागे हे जग? त्या लक्ष्मीच्या. आणि ती लक्ष्मी त्या परमात्म्याची दासी आहे. पाय लक्ष्मीच्या हाती दिसे यावे काकुलती. त्या लक्ष्मीला आपण रात्रंदिवस तिच्या आरत्या घालतो आणि तिथं नमस्कार घालून म्हणतो देवी माय पाव माय या वर्षाचा भोगास भरपूर बरा होऊ दे, भरपूर खांदा होऊ दे, भरपूर काय होऊ दे. इकडे मी मागते नसं 1 तोळावर भेटू दे. तुमच्याकडे तोळा नसतो, तुम्ही तोळावर घालत नाही आणि तोळ्यासाठी तुम्ही रातभर झोपत नाही. पाया विठ्ठला तोळाभर म्हणजे ते जे केलं की तुम्ही आठवडाभर तुम्हाला जेवणच लागत नाही किंवा शेजारीनं जरी केलं तर तुम्हाला जात नाही. म्हणजे त्याला तुमच्याकडे सोनं घालत नाही, आमच्याकडे घालते बाबा. सोन्यासाठी बाया रातभर भांडत द्या, घरात दाराचं वातावरण खराब करी द्या. फार ते मालक घरात आले ते जेवाय वाढायच्या आधी काय आपलं कोणी नाही. आपल्या जेवणात कोणाची काळजीच नाही. आपलं नशीबच फुटकं, त्याला काही भेटतच नाही. आपल्या जन्मात येईलच नाही. जन्म असाच जाणार आहे. काय बाया नशीब घेऊन जन्माला येते मा आमच्याकडे म्हटलं बाबा बाया. तेच सोनं किंवा तो पैसा त्याची काय आहे? जग दिवाण आहे किंवा जग ज्याच्या मागं पळतं ती लक्ष्मी त्यांची दाशी आहे. औदार्य. उपमन्यूने वाटीभर दूध मागितलं, देवाने दुधाचा समुद्र दिला. सुंदर असं प्रल्हादाने राक्षसाच्या कुळामध्ये जन्म घेतला, पण त्यानं नामस्मरण केलं. काय नामस्मरण करायचे प्रल्हाद? नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. मला बरं म्हण नारायण
शेजारी असली ती मागून हळू लगेच धक्का दिला काय चाललं ते तुमची फुलझाड सूर्यफुलं इकडून सूर्य आला सूर्य इकडे गेला की सूर्यफुलं त्या सूर्यफुलासाठी ब्रँडेड औषध वापरावं लागते त्याला टायमच सांगा ना आता ते तुमच्या भागात नवीन आहे मला सांगा ना निकडले नियम तुम्हाला बाई म्हणजे तिकून असे लय लांबून आली म्हणून बाई आईतून आली की तुटूनच फिरली आमच्या 11:30 वाजले 12 वाजले आम्ही आशा करायलो बाई काय बसलेच ना त्याच्यामुळे विचारलेलं बरं असते काय पोट भरल्यावर लोकांना गुलाबजामुन सुद्धा गोड लागत नाही गुलाबजामुनचा स्वाद सुद्धा कसा लागतो चांगला लागत नाही म्हणून वेळ विचारलेली किंवा तुमचा जे काही नियम विचारलेले बरे विठ्ठला शबरीने दररोज देवाला बोलवावं रामा हे प्रभू हे श्रीरामा रामा रघुनंदना तुमच्यावर फवारणी म्हणून तुम्ही तुमच्यावर असर झाला की नाही बघावं लागतं मला म्हणून कधीतरी देवाला म्हणत 2 मिनिटं चिंतन ध्यान देऊन ऐका झालं आपण शेवटाकडे जातोय 5 मिनिटांनंतर हृदयाच्या तळापासून कधीतरी त्या देवाला म्हणलं पाहिजे हे प्रभू हे रामा हे रघुनंदना हे जगत निर्माता हे जगत जीवन जगवणाऱ्या हे ईश्वरा तुझ्या कारणामुळे आमचं जीवन आहे तुझ्यामुळे आम्ही आहोत तुझ्यामुळे हे जीवन आहे तू या जगामध्ये मला पाठवलंस या नरदेहामध्ये मला जन्म दिलास या हाडामासाच्या पुतळ्यामध्ये तू विराजमान आहेस या हाडामासाच्या पुतळ्यामध्ये तुझं स्थान आहे या हृदयामध्ये तू राहतोस तेव्हा कधीतरी त्याला असं म्हटलं पाहिजे किंवा कधीतरी या हृदयाचा भाव जागा झाला पाहिजे या जयंतीचा आजच्या नवमीचा अर्थ साजरा होईल किंवा चीज होईल देवा ऐक ना हे जीवन जगलं लहानपण नकळत गेलं कशाचा काही ताळ कळलं नाही मेळ कळलं नाही बालपण खेळी रंगले तारुण्य नाचले वृद्धपणी देवा आता दिसे पहिलं तू मी बालपण माझं कसं गेलं मला कळलं नाही 5 वर्षापर्यंत बाळवतात रांगून माझा खेळ गेला आयुष्याचा जेव्हा मला कळायला लागलं हे मी तुमच्यासाठी म्हणते लक्षपूर्वक ऐका जेव्हा मला कळायला लागलं मी शाळेत गेले किंवा मी माझं जीवन जगायला लागले हळूच पुढचा काळ आयुष्यामध्ये आला एका परीक्षेच्या शाळेच्या कुठल्या तरी प्रवाहात मी पेटला गेलो मला कधी तुझी आठवण आली नाही दररोजच्या जीवनामध्ये मी ज्या दिवशी माईच्या गर्भात होतो त्या दिवशी रोज तुला प्रार्थना करायचो देवा प्रभू ईश्वरा हे दयाघना नको रे का घाणेरड्या शरीरात ठेवू देवा नको रे आता या मलमूत्राच्या बांध्या तुम्हाला बांधू उपकार करू ना देवा ऐक ना माझे या सगळ्यातून मला बाहेर पाठवणं तुला हात जोडितो या गर्भवासातून माझी सुटका कर मला या गर्भवासामध्ये नको एक ऋणकारी या दुखावेला एक ऋणकारी या दुखावेला
नरदेहामध्ये येऊन मी तुझं भजन करीन. पाय आठवेल म्हणजे काय करेल देवा. हा जन्म मिळालाय पण आतापर्यंत कळाला नाही. हा जन्म मिळालाय पण या संसाराच्या व्यापात इतका रंगून गेलो देवा, इतका व्यापून गेलो देवा, इतका डुबल्या गेलोय देवा याच्यामध्ये की इथं आल्यानंतर आता कुठं गुंतलो, आता तू कुठं आहेस ही आठवण येत नाही. पण असा जेव्हा एखादा योग येतो, पर्व काळ येतो, आजच्या दिवशी देवाला मागणी मागावी. देवा पांडुरंगा परमात्म्या, हे शिव सांब सदाशिवा, हे मर्यादा पुरुषोत्तमा, हे लक्ष्मीकांता, ऐक ना. एवढीच एक प्रार्थना माझी कळाला नाही की आतापर्यंत जीवनामध्ये मी काय केले मला माहित नाही. कदाचित माझ्याकडून वाईट वर्तन घडलं असेल, कदाचित माझ्याकडून कोणाचं मन दुखवलं गेलं असेल, कदाचित माझ्यामुळे कोणाच्या दोन चांगल्या डोळ्यामध्ये अश्रू आले असतील. जेव्हा कधीतरी मी दुरावून काढलो असेल, कधी मी भावाशी वैर बाळगले असेल, कधी मी जन्मदात्या माता पित्यांशी अपशब्द बोललो असेल. हा जन्म तू मला दिला रे, हा जन्म दिलास तू मला तुझ्या सेवेला. मला तुझा हा दिलेला उपकार असा जन्म मला कळला नाही देवा. तू केलेले उपकार माझ्यावर आहेस की तू मला नरदेहात जन्माला घातलं. इथे मला अन्नदान करता येतं, इथे मला श्रमदान करता येतं, इथे या मुखानं तुझं नाव घेता येतं, या हाताने तुझी टाळी वाजवता येते, या पायाने तुझी दिंडी करता येते. परंतु देवा हे सगळं मला घडलं नाही. मी आजच्या दिनी विनंती करतो, हृदयातून कळवळा व्यक्त करतो. ऐक ना श्रीरामा, ऐक ना लक्ष्मीकांता, ऐक ना सीतारामा, एक कर. इथून पुढच्या या जीवनामध्ये माझ्याकडून कोणतं पाप होऊ देऊ नको. या संसारामध्ये, या पडलेल्या डबक्यामध्ये माझ्याकडून कुठला व्यभिचार घडू देऊ नको. या निरदेहामध्ये आल्यानंतर माझ्याकडून कुणावर वाईट नजर या देहाची पडू देऊ नको. किंवा जिथं मी जाईल तिथं माझ्या हातून कुठलं अधर्माचं कार्य घडू देऊ नको. एवढी प्रार्थना आहे. आणि आजच्या दिवशी जर खरंच नवमी साजरी करायची तर माझ्या मागोपण माळ घाला, कपाळाला गंध लावा. एवढा आनंद आहे याच्यामध्ये, मला काय सांगू. मी कॉलेजवर लेक्चरर आहे पण मला तिथं दम निघत नाही. 3 महिने सुट्ट्या घेऊन महाराष्ट्रभर कार्यक्रम करते. का माहिती आहे तुम्हाला, का माहिती आहे? ह्या हृदयाला दम निघत नाही. 500 किलोमीटर आज आले पण तुमच्या पुढे मला नाचून कार्यक्रम करावा असं वाटतो किंवा माझं हृदय कसं प्रफुल्लित राहिले. का माहिती? माझ्या मागे माझा बाप उभा, माझ्या मागे माझी मान उभी. आणि किती मोठं करतो देव माहिती? ज्या शेतकऱ्याच्या एका लेकीला मला कुठल्याच संप्रदायातल्या कधीच कोणी मार्गदर्शक भेटलं नाही किंवा कधीच कोणी शिकवणारं भेटलं नाही, तिला देवाने पदरात घेतलं. दुसरी गोष्ट, किती ताकद आहे या माळेची. तुम्हाला माहिती आहे आमचे माळकरी लोक, जर आमचे म्हणजे तुम्ही सगळे माळकरी लोक, जर माळकरी एखादा किंवा जर सांप्रदायिक माणूस एखादा कुठं जर दिसला तर लोक आपसूक उठून रामकृष्ण हरी घालतात. म्हणजे रामकृष्ण आणि हरी 3 नामाचा उच्चार होतो. म्हणजे या जगातून, या पापाच्या भंडारातून आपल्याला तरण्याचा मार्ग आजच भेटतो किंवा या क्षणाला भेटतो. म्हणून जमेल तेवढं मी आजच्या दिनी नवमी साजरी करायची. म्हणजे काय करायचं? प्रभू रामचंद्रांसारखं जीवन जगायचं. प्रभू रामचंद्रांसारखा भाऊ नाही, प्रभू रामचंद्रांसारखा पिता नाही, प्रभू रामचंद्रांसारखा पती नाही, प्रभू रामचंद्रांसारखा मुलगा नाही आणि प्रभू रामचंद्रांसारखा राजा नाही. कटाक्षाने, प्रेमाने हा दिवस साजरा करायचा किंवा आज नवमी साजरी करायची. ऐका ना, कुणीतरी डीजे पुढे नाचून आणि तालात कंबर वाकून जयंत्या साजऱ्या केल्या तर आपल्यावर कुठल्याही चांगल्या विचाराचा प्रभाव पडणार नाही. महापुरुषांच्या, संत महात्म्यांच्या जयंत्या साजऱ्या जर करायच्या असल्या तर त्यांचे विचार हृदयात ठेवा तर त्याला अर्थ आहे. प्रभू रामचंद्रांना जाणून घ्यायचं असेल तर मानस वाचा, रामचरित्र मानस वाचा, वाल्मिकी रामायण वाचा. त्याच्यामध्ये नेमकं काय सांगितलंय, काय तत्वज्ञान आहे ते बघा. श्रीरामांसारखं आयुष्य जगा, एक वचनी, एक पत्नी, जीवनभर नजर उचलून कोणाकडे बघितलं नाही. प्रेमाने एकदा भजन करा बेटा.